रवींद्र धंगेकर यांच्याकडून मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवा आरोप करण्यात आला। त्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय। महापौर असताना मोहोळ पुणे पालिकेची पाटी लावून बिल्डर बडेकरांची गाडी वापरायचे असा आरोप धंगेकर यांनी केलाय। बडेकर बिल्डरांनी जैन हॉस्टेल खरेदीसाठी लिलाव लावला होता असं देखील धंगेकर म्हणाले। जमीन लुटणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं देखील धंगेकर यांनी म्हटलंय। मोहोळ पुण्याचे महापौर असताना कोथरूडच्या बडेकर बिल्डरची पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा गाडी वापरत होते। हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी 2 नंबरचा लिलाव लावला आणि मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर MH12 SW 0909 या गाडीवर पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी होती। संविधानिक पद सांभाळताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का? 9,500 कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी घेता आली नाही का? संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले? कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बडेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत। महापौर पद केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार या कंपनीद्वारे केल्याचं लक्षात येईल। त्यामुळेच माननीयांची संपत्ती तब्बल 400 पटीने वाढली आहे। बडेकर बिल्डर सोबत पार्टनरशिप दमदाटा करून करण्यात आली होती। आता बडेकर केवळ नावाला उरलेत। पुण्यातील महापौर पदाची अतिशय विक्रमी भ्रष्ट कारकीर्द मुरलीधर मोहोळ यांची राहिली आहे। बघा 2011 ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे। जमीन बळकावली कोथरूडमध्ये, त्याला अटकपूर्व जामीन त्यांनी जामीन न घेता पळाला होता। तो जामीन कुठं ते त्याला मिळाला मला काही माहित नाही। असे गुन्हे त्याच्यावरती बाबांनो, हे बघा ना तुम्ही, वक्फ बोर्डाचा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे, 10 गुन्हे आहेत। माझ्यावर एक गुन्हा दाखवा। उगाच आपलं काहीतरी रोज त्यांनी काहीतरी बडबड करायची आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे। अरे नका करू आता। माझं म्हणणं खूप काम करायचं आपल्याला। बघा आज देशात 51,000 तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी। उद्या माझा जनता दरबार आहे, 17वा 13वा जनता दरबार आहे उद्या माझा। आज प्रत्येक जनता दरबारात 5-5, 10,000 लोकांची कामं मी करतो। हेच लावाना रे बाबांनो चांगलं। हे काहीतरी उगाच आपलं त्याला नाही काम नाही धंदा सगळीकडनं लोकांनी टाकून दिलेलं आहे। उगाच आपलं ते रोज काहीतरी बोलताना आपण रोज चालवतोय। ते माझ्यावर मी काय म्हणतो, जैन मंदिरावर बोलतो मी, मोहोळवर बोलत नाही। ते माझ्या वैयक्तिक बोलले तर त्यांचं तर मग हातवरच काढेल। मग त्यांच्यावर गुन्हे आहेत का नाही, ते कुठं बसत होते, कुठं उठत होते, कुठला पब चालवत होते, मी बोललोय का कधी? वैयक्तिक बोललोय का? मी वैयक्तिक त्यांच्यावर टीका करत नाही। मी जर वैयक्तिक माझ्यावर कोण आलं तर मग त्यांचे सगळं मग पंचपत्रच मग त्यांना पाळता भोय थोडी करेल। माझ्यावर वैयक्तिक बोललं तर मग वैयक्तिक बोलन, त्याची तयारी त्यांनी ठेवा तुमच्या माध्यमातून। मी वैयक्तिक बोलायला सुरुवात केली की त्यांना घर सोडून जावं लागेल कोथरूडमधनं। तुमच्यावर जर बोलायला सुरुवात केली, तुमचे पबचे व्यवसायापासनं तर तुमच्या बारमध्ये काय चालतंय, तुम्ही कुठं काय करताय, जर बोलायला सुरुवात केली आणि तिथले फोटो पाठवले तर मग तुम्ही रडू नका, मग तोंड लपून पाळायची वेळ येईल। महानगरपालिकेचे महापौर असताना त्यांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारामध्ये कशी घाण ठेवली त्याची मुरलीधर मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारात घाण ठेवली। मग याच्यामध्ये बिल्डरांच्या गाडीला महापौरांचा लोगो कसा? ज्या महानगरपालिकेचं 8,000 कोटीपेक्षा जास्त अंदाजपत्रक होतं आणि मग ती गाडी बिल्डरांच्या नावावर असलेल्या गाडीवर महापौरांचा लोगो लावून तुम्ही रोजदार फिरत होता। मग आता ह्याचाही त्यांनी खुलासा केला पाहिजे। बिल्डरांची गाडी वापरणं, बिल्डरांचं दोन्ही टेंडरला तेच बिल्डर येणं, म्हणजे हे सगळं त्यांनी ही शासकीय यंत्रणा, मग महानगरपालिकेतले नकाशे असतील त्यातली जी काय पॉझिटिव्ह जी कामं करून घ्यायची कोणाच्या आशीर्वादाने झाली? धंगेकर हे स्थानिक राजकारणामध्ये मुरली मोहोळला आपला विरोधक समजून आणि समजणं याच्याकरता की निवडणुकीमध्ये पराभव झाला ना, प्रचंड मताने पराभव झाला। एकदा माननीय मुरली मोहोळजींनी स्पष्टता दिल्यानंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं, 1 वेळा सोडून 4 वेळा केलं। पण त्यानंतर हे जे पिसाळलेले आहेत लोक, काही लोक पिसाळले आहेत, आता त्यांना त्यांचं स्थानिक राजकारण करायचं आहे। त्यांना मुरली मोहोळवर बोलल्याशिवाय आपलं राजकारण जिवंत ठेवता येत नाही। मुरली मोहोळवर चर्चा केल्याशिवाय त्यांना आपलं राजकारण अस्तित्व टिकवता येत नाही। ते त्यांना विरोधक मानतात, त्यांची स्थानिक लढाई तयार झाली आहे।